हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आर्या आणि ही दिशिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. सो गाईज, आज आहे 25th ऑफ डिसेंबर आणि आज आहे क्रिसमस. सो आम्ही क्रिसमसच्या निमित्त बनवणार आहोत हा केक. जर तुम्ही आमचा पहिला केकची रेसिपी पाहिली नसेल, चॉको लावा केकची रेसिपी, सो ती तुम्ही जाऊन सगळ्यात पहिला चेकआउट करा. पण हा केक आपण सगळ्या प्रिपेअर आहे याच्यामध्ये, म्हणजे इनो वगैरे सगळं बेक करायला एकदम सोपा आहे. आणि तुम्हाला टाईम वाचवायचा असेल तर हा असे केक्स आहेत ना, खूप युजफुल ठरतात खरं तर, सिरियसली. आणि जर तुम्हाला असं एकदम लॉंग प्रोसेसने केक बनवायचा असेल ना, तर माझी जुनी म्हणजे ह्याच्या अगोदरची रेसिपी चेकआउट करा तुम्ही लोक. तुम्हालाही तो जामच आवडेल, कारण स्पेशली इट वॉज अमेझिंग इन टेस्ट. आपण ह्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत आणि ह्याच्या पाठी सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते, थांबा एक सेकंड. ह्याच्या पाठी हे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की कसं काय काय करायचं आहे. आणि हां, ह्याच्यामध्ये आहे ना, हा पॅनकेक येतो आणि हा व्हॅनिला फ्लेवरचाही हा केक येतो. सो आपण नक्कीच ट्राय करणार आहोत हा. पण सगळ्यात पहिला आपण हा ट्राय करणार आहोत. सो चला, लेट्स स्टार्ट. येस. चलो, इकडे आहे ना, त्या लोकांनी सांगितलं आहे की दूध वगैरे पण किती घ्यायचं आहे नॉल. सो मी ह्याच्याच प्रमाणे हा केकची रेसिपीला सुरुवात करत आहे. सो आपण स्टार्ट करूया. आर यू एक्सायटेड? काय काय येणार आहे ह्याच्यामध्ये? सो मला खूप एक्साइटमेंट. हां एक सेकंड. हां थांब एक सेकंड. आपण वरती जर थोडंसं, म्हणजे कॅमेरामध्ये पण दिसेल. ओके, थांब दाखवते मी. सो सगळ्यात पहिला आहे ही पावडर केकची. हां थांब वेट. आणि त्याच्यानंतर आहे ह्याचे स्प्रिंकल्स. हे बघा, हे ह्याच्यावरती आहे ना स्प्रिंकल्स दिले आहेत. आणि जर चॉकलेट तुम्हाला लावायचं असेल तर ती तुमची हे चॉईस आहे. मग आपण चॉकलेट वगैरे काही नाही, ही पावडर जस्ट. आणि ही बघा पावडर आणि हे स्प्रिंकल्स आले आहेत ह्याच्यामध्ये. त्याची प्राईस एक्झॅक्ट मी तुम्हाला हां थांबा ह्याची प्राईस जाऊ दे, तुम्ही जेव्हा घ्याल ना तेव्हा बघा. प्राईस आहे इकडे, पण आय विल नॉट शो यू. ओके, सो चला आपण सुरुवात करूया ह्याच्यासाठी. सो आता सगळ्यात पहिला आपण ह्याला सीझर आणशील का प्लीज? हां, मी माझा पिंकिश असा बाउल घेतला आहे, जो मी डिमार्टमधनं घेतलेला. इट्स माय फेवरेट. आणि तसा मी तुम्हाला दाखवते तो बाउल. सो हा दिशिताचा बाउल आहे आणि हा माझा बाउल आहे. सो हे ठेवशील तू? ओके, सो आता आपण ह्याला कट करणार आहोत काही अशा प्रकारे. ह्या लोकांनी वरतून कट करायला सांगितलेलं, पण आपण वेगळंच. सो आता हा बाउल घेतला आहे. सो आपण ह्याला आता खाली करणार आहोत. एक सेकंड. हां इट्स एम्प्टी ऑलमोस्ट. चल फेकून देते. सो आता आपण ह्याच्यावर टाकणार आहोत ते म्हणजे स्मेल मस्त येते. चॉकलेट फ्लेवर केक आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे दूध, मिल्क. मी दूध घेतलं ह्याच्यात. पण आपण ह्याचे इन्स्ट्रक्शन तर फॉलो करणारच आहोत, पण आपण थोडे आपलेही रूल्स ट्राय करणार आहोत ह्याच्यावरती. सो आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दूध. जसं की आपण ह्याच्यामध्ये आपण जसं घरी केक बनवतो लाईक बेसिकली, त्याच्यामध्ये आपण कसं इनो वगैरे टाकतो जस्ट की तो केक बेक होण्यासाठी. पण हे जे प्रेमिक्स आहे ह्याच्यामध्ये सगळं ऑलरेडी डन आहे. फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये मिल्क टाकायचं आहे, थोडंसं बटर किंवा व्हेजिटेबल ऑइल तुम्ही टाकू शकता. आणि ह्याला प्रॉपरली एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं आहे आपल्याला. अँड आफ्टर दॅट आपण ह्याला बेक करायला ठेवणार आहोत. ती तुम्हाला पुढे प्रोसेस दाखवेन. पण सगळ्यात पहिला आपण आहे ना एकदम हळूहळू दूध टाकूया आणि हळूहळू मिक्स करूया. हे बघा, पहिला आपण ह्याला प्रॉपर मिक्स करूया, नंतर अजून दूध लागणार आहे आपल्याला, तसं आपण तेही टाकणार आहोत. आणि ह्याच्यासाठी हां दिशिता दूध टाकत जाईल. टाक अजून टाक. पूर्ण बस.
ह्याला प्रॉपर मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मला तुम्ही लोक सांगा की तुम्ही कधी हे ट्राय केलं आहे का, तर कसं लागलं आहे किंवा अँड ऑल, तर तेही मला कमेंट करून सांगा तुम्ही लोक. मला नक्कीच आवडेल. पण तुम्ही लोक कसे ना कमेंट नाही करत, ती गोष्ट वेगळी. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही कमेंट करा, तुम्हाला कोणता ना कोणता सगळ्यांना प्रश्न विचारते मी. पण तुम्ही लोक आहे ना रिप्लायच नाही करत. असेच आहात तुम्ही का? प्लीज रिप्लाय करा, तेवढंच मलाही बरं वाटेल. बाय द वे मी आपले 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले, पण त्याच्यामधला 1 सबस्क्रायबर परत आपला कमी झाला. 199 सबस्क्रायबर्स झालेत आपले आता. 200 झालेले, पण आय डोंट नो की हाव की ते कसं काय एक सबस्क्रायबर कमी झाला. हां, सो आय डोंट नो दॅट. पण तुम्ही लोक प्लीज आपले व्हिडिओज पाहत आहात, त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत त्याला शेअर करा. गाईज मी तुम्हाला सांगायला विसरले, ह्याच्यामध्ये ना साखरही आहे. साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. अँड आपले जर रील्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती रील्स येतात, कॉमेडी रील्स किंवा एकदम क्यूट रील्स येतात आमच्या दोघींचे. सो ते तुम्ही नक्की जाऊन पहा. अँड प्लीज यार, तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आमचे व्हिडिओज. तुम्हाला लोकांना नक्कीच आवडेल. आणि दिशिताई आता मिक्स करणं बिचारी मागासपासून अशीच उभी आहे. मिक्स इट वेल, एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करा. आपण कोणताही म्हणजे असा प्रेमिक्सवालाही केक जरी बनवत असू, हे तिकडे ठेव स्प्रिंगल प्लीज, किंवा आपण जरी बिस्किटांचा केक जसा आपण बनवतो तसाही बनवत असतो, पण कायम गोष्टी एक लक्षात ठेवा, ती म्हणजे की आपलं बॅटर जास्त थिक नाही व्हायला पाहिजे. ह्याची एकदम मीडियम ह्याच्यामध्ये असलं पाहिजे आपलं केकचं बॅटर कायमच. जास्त जाड किंवा जास्त पातळ असं नसावं केकचं बॅटर मोस्टली. सो आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मिल्क अजून ॲड करणार आहोत त्याच्याने थोडंसं. सो पहिला मी मिल्क ग्लासमध्ये फिल करते आणि त्याच्यानंतर भेटते. चिता घेऊन येते दुधाचा ग्लास. ओके, सो आपण दूध थोडंसं टाकणार आहोत. आणि गाय सांगू तुम्हाला मी गेल्या टायमाला व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न, तो म्हणजे की तुम्हाला आमचे व्हिडिओज प्रॉपर मराठी भाषेत, जसे मी आता बोलते तशा भाषेत हवे आहेत की आपल्या क्यूट आणि एकदम मालवणी भाषेत हवे आहेत. सो ते तुम्ही काहीच सांगितलं नाही आहे आम्हाला. प्लीज सांगा, आम्ही त्याच्या हिशोबाने व्हिडिओज बनवू तुमच्यासाठी, कारण आम्हाला मालवणी भाषा ही तेवढीच येते चांगली आणि आम्ही अजून चांगले बोलायचा प्रयत्न करू. पण सीन काय असतो माहिती आहे का, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आहे ना मालवणी थोडी अशी समजत नाही. पण नो वरीज, मालवणी अशी भाषा आहे जी प्रत्येकाला लवकर कॅचअप करता येते भाषा. सो आय नो की तुम्ही लोक माझे व्हिडिओज बघून शिकाल, पण तुम्हीही कमेंट करा की तुम्हाला आमचे व्हिडिओज कोणत्या भाषेत. इनफॅक्ट मी हिंदी कधीच प्रेफर करत नाही, हिंदी भाषा, कारण यार आय एम मराठी अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की मी मराठी आहे, मूळ कोकणातली आहे. सो मी त्या भाषेमध्ये बोलेन, ना की हिंदीमध्ये. जे लोक माझे हिंदी फॅन्स आहेत ते लोक प्लीज तुम्हीही ह्या व्हिडिओमधनं शिका मराठी भाषा. मराठी आपली मातृभाषा आहे, सो ती प्रत्येकालाच यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि तसं मी थोडी मराठी ह्या विषयात थोडीशी कच्ची जरी असली, म्हणजे थोडीशीच एकदम थोडीशी, पण मला ज्या लोकांना प्रॉपर अशी मराठी येत नाही त्या लोकांना शिकवायला फार आवडते. मराठी अशी ही आपली गोड भाषा आणि तशीच क्यूट आणि एकदम सगळ्यांना आवडणारी आपली मालवणी भाषा. ओके, सो आता आपलं बॅटर परफेक्ट होत आलं आहे. हे बघा ऑलमोस्ट. सी OMG, असं वाटतं आताच पूर्ण खाऊन टाकू. ओके, आपण ह्याला प्रॉपर मिक्स करणार आहोत एकदम. आणि मी काय आता पण सांगते की एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत जावा. आता तुम्हाला डायरेक्ट आहे ना
त्या केकला आपण जो शेप देणार आहोत त्याच्यामध्ये भेटते. गाईज आपण आहोत ना इकडे बटर पेपर यूज करणार आहोत. जर तुमच्याकडे बटर पेपर, मी बटर पेपरच्या ह्याला ना सर्कल शेप म्हणजे हा आपण ज्याच्यामध्ये केकला बेक करणार आहोत त्या केकच्या भांड्याच्या नुसार मी त्या बटर पेपरला म्हणजे मम्मीनी कट करून दिला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल तर नो वरीज, माझ्याकडे तुमच्याकडे अजून एक आयडिया आहे. तुम्ही बटर लावू शकता किंवा हा जो बटरचा पेपर असतो ना तोही तुम्ही लावू शकता. कारण लॉकडाऊनमध्ये आम्हाला केक जेव्हा खायचा असायचा तर मोस्टली बटर पेपर बिस्किट असं केक बनवायचं, पण त्यावेळेला असे बटर पेपर नसायचे आणि नुसता जरी बटर लावला तरी ते चिपकायचं मोस्ट ऑफ टाईम. सो काय मम्मी आयडिया करायची, हे जे बटर पेपर असतात ना त्याला मम्मी मस्त सुकवून वगैरे ठेवायची आणि त्याच बटर पेपरला आपण हे करायचं, प्रॉपर केक होतं, चिपकत नाही. मग आता आपल्याकडे बटर पेपर आहे, हा एक बटर पेपर आणि हा एक बटर पेपर. ओके, सो ह्याला मस्त सर्कल शेपमध्ये आपण कट करून घेतला आहे. आता काय करायचं आहे, आता आपण ह्याला परफेक्ट असं लावलं आहे. आता हे जे बॅटर आहे ना ते आपण ह्याला ट्रान्सफर करणार आहोत. सो दिशिता दाखवणार आहे तुम्हाला, कॅमेरा गोज टू दिशिता. सो गाईज हे जे साईडचं आहे ना त्याला आपण लावणार आहोत हे बटर जे मी घेतलं आहे. सो ते आपण लावणार आहोत ह्याच्या साईडला लावणार आहोत आपण. ओ बटर पेपर हे बघा परफेक्ट आपल्याला पूर्ण ह्या गोलला साईडनी बटर लावायचं आहे प्रॉपरली. आणि आता आपण हे बघा, आता आपण इकडे साईडला बटर लावल्यावरती आता आपण हे बॅटर जे आहे ते आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याला ना टॅप 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 करणार आहोत. आपण प्रॉपर टॅप करून घेतलं आहे ह्याला. अँड आता कुकर घेतला आहे आपण आणि त्याच्यामध्ये आहे ना मी पाणी टाकलं आहे हे बघा. आणि त्याच्या खाली ठेवली आहे जाळी, त्याच्यावरती ठेवला आहे हा बाऊल आणि त्याच्यावरती जाणार आहे हा केकचा भांडा. परफेक्ट ह्याला ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती जा प्लेट ठेवायची आहे आपल्याला. पण ह्याच्यावरती प्लेट ठेवली आहे. अँड नाव इट्स टर्न टू बेक अ केक. गॅस ऑन करूया आपण. अँड तो गाईज आपल्याला ह्या केकला अराउंड 30 to 35 मिनिट्स ठेवायचं आहे. जसं की ह्या लोकांनी इकडे सांगितलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता 30 to 35 मिनिट्स ह्याला ठेवायचं आहे. सो भेटूया बेक झाल्यावरती. केक इकडे मस्त वेगळी रेडी आहे. मी जस्ट त्याला कुकरमधनं काढला अँड यू कॅन सी की एकदम स्पॉन्ज. तर ती टूथपिक दे. हा इकडे दाखव. हां सी असं नाही थांबा, आय विल शो यू गाईज. सी परफेक्ट आपला परफेक्ट आपला केक परफेक्ट आपला केक रेडी आहे. अँड सो स्पॉन्जी. अँड आता आपण ह्याला थोडं थंड होऊ देऊया फॅन खाली. अँड फ्रीजमध्ये एवढंच नाही ठेवायचं आपल्याला, आपण ह्याला थोडं फॅन खाली आपण ह्याला ठेवूया. आणि ह्याला थोडंसं थंड झाल्यावरती आपण प्लेटमध्ये ह्याला शिफ्ट करणार आणि त्याच्यावरती ह्याच्यानंतर टाकणार आहे स्प्रिंकल्स. आपला केक प्रॉपर थंड झाला आहे आणि त्या केकच्या बॉक्समध्ये दाखवलेलं की आपण चॉकलेट
तेही दाखवू शकतो. सो मी चॉकलेटला असं मेल्ट केलं आहे आणि त्याच्यासोबत ह्या केकसोबतच हे स्प्रिंकल्स आलेले तेही टाकणार आहोत आपण. पण सगळ्यात पहिला आपण वाव. हे चॉकलेट टाकूया. चलो. सो गाईज आता आपण टाकणार आहोत हा चॉकलेट. गाईज आय एम सिरियसली व्हेरी एक्सायटेड टू टेस्ट इट. मी ह्याच्यामध्ये डार्क चॉकलेटही घेतलं आहे. हे बेसिकली डार्क चॉकलेटही आहे, आपलं नॉर्मल डेअरी मिल्कही आहे. इट्स लाईक अ ह्यूज कॉम्बिनेशन ऑफ अ चॉकलेट. हा खूप स्वीट होणार आहे केक. आणि तुम्ही हे खाणार आहे. प्रॉपर सगळे बाजूने आपण क्रीम लावून घेणार आहोत. गाईज आपला केकला चॉकलेट लावून झालेला आहे फायनली. सो काय अमेझिंग दिसतोय यार. सो आता दिसता टाकणार आहे स्प्रिंकल्स जे त्याच्यासोबतच आलेले. 1 2 3. ओ माय गॉड. आपला डिलिशियस केक झाला आहे फायनली रेडी. सगळ्यांना मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. गाईज आता आपण केक खाणार नाही आहोत, तर आपण ह्याला फ्रीज करायला ठेवणार आहोत आणि आज रात्री आपण ह्याला टेस्ट करणार आहोत. बाय बाय केक. आपण भेटूया थोड्या वेळानंतर. सो गाईज आफ्टर 2-3 hours आपण आपल्या केकला फ्रीजमध्ये ठेवलेलं अँड नाव इट्स ऑल सेट. सो आता आपण हो कॅन यू सी दिस परफेक्टली इट हॅज बीन रेडी. सो आता आपण केकला कट करणार आहोत. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. दिशेला टेस्ट करणार आहे हा केक. कसा आलाय? मस्त. आय लाईक इट. यू लव्ह इट. येस. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.